राज्यपाल नियुक्त 12 पैकी 5 आमदारांची नियुक्ती अजूनही रखडलेलीच आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी नियुक्त झालेल्या 7 आमदारांना शपथ घेऊन काल 1 वर्ष पूर्ण झालंय। रिक्त असलेल्या 5 जागांसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि महायुतीसमोर डोकेदुखी ठरली आहे। अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? सध्या 7 आमदारांनाच शपथ त्यांनी घेतलेली आहे, इतरांची अजून नियुक्ती बाकी आहे। नक्कीच राज्यपाल नियुक्त 12 पैकी 5 जागा या अद्यापही रिक्त आहेत आणि त्यामुळे या रिक्त जागा कधीपर्यंत भरणार आणि यासाठी नावांची शिफारस महायुती कधीपर्यंत देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फॉर्म्युला काय असणार आहे हे देखील पाहावं लागेल, कारण 12 पैकी 7 जागा जी नियुक्ती झाली त्यांच्या शपथविधीला काल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 3 भाजपला, 2 शिंदे गटाला तर 2 अजित पवार गटाला अशा 7 जागांचा फॉर्म्युला होता। आता उर्वरित 5 जागांचा फॉर्म्युला कसा असणार आहे हे देखील पाहावं लागेल। मात्र दुसरीकडे टेक्निकल मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी जी शिफारस करण्यात आली होती त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी फेटाळून लावली होती। त्यांनी ती स्वीकारली नव्हती। त्याविरोधात देखील मग जेव्हा महायुतीने यादी त्यांची सुरुवातीला सादर केली, ती यादी पुन्हा रिटर्न करण्यात आली। त्यावेळी त्या कोर्टात त्याला आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे आता या 5 जागांसाठी नियुक्ती करताना कोणत्या नावांची शिफारस केली जाणार, इच्छुकांची गर्दी अनेक आहे, त्यामुळे एक डोकेदुखी महायुती समोर आहे। मात्र आता टेक्निकल मुद्दा असा असणार आहे की महाविकास आघाडीची यादी दिली ती का फेटाळली यावर कोर्ट काय निर्णय घेते आणि दुसरीकडे राज्यपाल काय निर्णय घेतात हे देखील पाहावं लागेल। निश्चितच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या 5 जागांचा फॉर्म्युला कसा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।